जुन्या वादातून दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत. पंढरपूर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा परिपाक कोयत्याच्या थराराने संपला. सकाळी युवकांनी चक्क दुसऱ्यावर कोयत्याने वार केला. वाहतुकीसाठी असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने संबंधित तरुणाचा जीव वाचला आहे. मात्र या निमित्ताने सकाळीच कोयत्याचा थरार दिसून आल्याने पंढरपुरात तणावाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नक्की कोयत्याचा वार कुठल्या कारणाने झाला, हे दोन्ही युवक नक्की कुठल्या कारणाने भांडले, याचा तपास पोलीस करत आहेत. आज रोजी सुभाष ज्योतिराम लिमकर जे लाकडाच्या वखारीचा व्यवसाय करतात, ते मजूर शोधण्याकरिता शिवाजी चौक येथे सुमारे सकाळी 8च्या सुमारास आले होते. तर त्या दरम्यान आरोपी जो आहे अमित वाटारकर यांनी त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. त्याचवेळी जे पंढरपूर शहर वाहतूकचे जे अंमलदार आहेत, PC 732 नदाब व PC 1150 खटकाळे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि जे जखमी आहेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलला पाठवलं. सदर जो गुन्हा आहे त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्या पुतणीची आणि जो आरोपी आहे यांची मैत्री होती आणि त्याच जुन्या वादातून जे जखमी आहेत सुभाष लिमकर आणि सुभाष लिमकर यांनी अमित वाटारकर याला थोडी किरकोळ मारहाण केली होती. त्याचाच राग मनात धरून आज अमित वाटारकर यांनी सुभाष लिमकर यांना गंभीर मारहाण केलेली आहे. सध्या जे सुभाष लिमकर आहेत ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आरोपी अमित वाटारकर ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.